नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत विमल अंकुश जाधव शिवशाही या आपल्या कार्यक्रमात आपलं स्वागत करतो। प्रथमतः मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की मी कोणी इतिहास संशोधक किंवा इतिहासकार नाही, त्यामुळे या कार्यक्रमातील एकही प्रसंग, वेळ, काळ, वार, दिनांक इत्यादी मी माझ्या मनाने लिहिलेले नाही। तरी मी त्या सर्व लोकांसमोर इतिहासकार व इतिहास संशोधकांसमोर नतमस्तक होतो व त्यांना मी साष्टांग दंडवत घालतो, कारण इतिहासातील प्रत्येक घटनेच्या ठिकाणी जाणे, तेथील प्रत्येक गोष्टींचा, अवशेषांचा, घडलेल्या घटनांचा इत्यादी अशा अनेक बाबींचा अतिशय बारकाईने व सखोल अभ्यास करणे आणि त्यानंतरच विचारपूर्वक व सर्व गोष्टींची सत्यता पारखूनच लिहिणे हे मोठे जिगरीचे काम आहे आणि जोखमीचे काम देखील आहे। परंतु त्यांनी ते काम अगदी आत्मीयतेने व जबाबदारीने केले आणि म्हणूनच आज माझ्यासारख्या सर्वसामान्य लेखकाला आणि शिवभक्तांना आपल्या आराध्याची माहिती इतकी सहज मिळाली। मी हा कार्यक्रम करण्याचं कारण असं की मला ही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेट, विविध माणसे, पुस्तके, चित्रपट आणि अशा अनेक साधनांचा शोध घ्यावा लागला व वापर करावा लागला। परंतु यापुढे कोणत्याच शिवभक्ताला हा त्रास होऊ नये व ही संपूर्ण माहिती त्याला एकाच ठिकाणी मिळावी, म्हणून हा माझा छोटासा अट्टहास। मित्रांनो, मी आज आपल्यासमोर सादर करत आहे ते म्हणजे आपल्या शिवरायांच्या, आपल्या आराध्याच्या, आपल्या छत्रपतींच्या जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टी, त्यांचे विचार आणि त्यांच्याकडून जे आपल्याला शिकायला हवं, जे वर्णन शिवाजी राजांचं इतिहासात केलं जातं, त्या वर्णनांचं आपण इथे एक अतिशय प्रामाणिकपणे अभ्यास करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि आपल्या शिवाजी राजांना जवळून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुमचा हाच ध्यास पूर्ण करण्याकरता आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि त्याकरता आम्ही हे असे कार्यक्रम तुमच्याकरता घेऊन येत आहोत। या कार्यक्रमाचे छोटे छोटे भाग तयार करण्यामागचा माझा हेतू असा आहे की हा जो कार्यक्रम आहे हा अतिशय मोठा होणार आहे याची खात्री मला आहे आणि म्हणूनच माझ्या प्रेक्षक वर्गाला हा कार्यक्रम पाहताना हा कार्यक्रम अतिशय मोठा आहे असं वाटू नये। त्यानंतर हा कार्यक्रम समजून घेण्याकरता आणि ह्या कार्यक्रमात रुची राहण्याकरता मी या कार्यक्रमाचे छोटे छोटे भाग करण्याचा प्रयत्न करत आहे। तसेही एखादी गोष्ट लवकर संपत नसेल तर मग त्याचा कंटाळा येऊ लागतो। ही अरसिकता हल्ली आपसुकच माणसामध्ये येऊ लागली, परंतु एखादी गोष्ट संपली की त्यापुढील भाग पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी किंवा वाचण्यासाठी माणूस आतुर होतो, हे तितकंच खरं आहे। म्हणून या कार्यक्रमाचे छोटे छोटे अंक करण्याचे मी ठरवले, त्यामुळे मला हा कार्यक्रम करण्याकरताही वेळ मिळत आहे व आपल्याला महाराजांशी ओळख करण्यासाठी वाटही पाहावी लागत नाही। आता हेच पहा की आपण हा कार्यक्रमाचा पहिला भाग पाहत असताना मी पुढील भागाची तयारी सुरू केली, त्यामुळे तुम्ही हा भाग पाहत असताना आणि हा भाग तुमचा पाहून पूर्ण होईपर्यंत मी तुमच्यासाठी पुढील भाग घेऊन तयारच असेल। म्हणजेच काय, एकाच वेळी दोन्ही कामे चालू आहेत। तेच जर हा कार्यक्रम जर मी एकत्र बनवला असता तर तुम्हाला हा कार्यक्रम पाहण्यासाठी अजून किती वेळ वाट पाहावी लागली असती हे मला सांगता येणार नाही, कारण हा कार्यक्रम मी अजून तयार करतच असतो, अजून पूर्ण झालेला नसता। कारण आपले महाराज यांना कोणत्याही पुस्तकात, कोणत्याही ग्रंथात, कोणत्याही कादंबरीत, कोणत्याही कार्यक्रमात, कोणत्याही गोष्टीत बांधून ठेवता येणार नाही, इतकं मोठं त्यांचं कर्तृत्व आहे, इतकं मोठं त्यांचं नेतृत्व आहे, तर अशक्य आहे। परंतु जितकं जास्त मला त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगता येईल, जितकी जास्त माहिती देता येईल, तुम्हीही आणि मीही आपण आपल्या राजांच्या जवळ जाऊ शकू, तो प्रयत्न आज मी आणि तुम्ही आपण मिळून करायचा आहे। तसं प्रस्तावित करण्यासाठी बरंच काही आहे,
परंतु मी इथेच थांबतो. या कार्यक्रमातून आपण अनेक गोष्टी शिकाल आणि आपल्या पाल्यालाही शिकवाल अशी आशा आपण